नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव कायदा व्हिजनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मला एक पुण्यावरून एका महिलेने फोनवरून प्रश्न विचारला होता, की माझा भाऊ व भावजय माझ्या आई-वडिलांना त्रास देतात, तर कायदेशीर प्रक्रिया काय आहे? जर तुम्हालाही प्रश्न असेल, की आई-वडिलांना भाऊ आणि वहिनी त्रास देत असेल, तर कायदेशीर प्रक्रिया काय आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर मी ह्या आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. बघा, ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि निर्वाह कायदा 2007 नुसार पूर्वी जे एकत्र कुटुंबाचे, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची विशेष काळजी घ्यायची, परंतु माणूस हळूहळू शहराकडे वाढला आणि एकत्र कुटुंब पद्धती आता लोप पावत चालली आहे. ज्येष्ठ नागरिक देखील शहराकडे येऊन छोट्या छोट्या घरात राहू लागले आहेत, परंतु या छोट्या छोट्या घरात दुर्लक्ष केल्या गेले जात आहे. कधी कधी तर असे देखील पाहावयास मिळते, की मुले किंवा सुना त्यांचे प्रॉपर्टी मिळेपर्यंत त्यांच्याशी चांगलं वागतात, नीट वागतात व त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर त्यांचा छळ सुरू करतात. ही गंभीर बाब आहे. ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर एक कायदा अस्तित्वात आला. ह्या कायद्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलाविरुद्ध उदरनिर्वाहासाठी पोटगी मागू शकतात, तसेच त्यांच्या वाईट वागणुकीबद्दल कारवाईची मागणी देखील करू शकतात. नेमकं ज्येष्ठ नागरिक कोण आणि कोणाला म्हणायचे? तर ज्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली आहे. भारतीय कोणतीही व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, माता किंवा पिता, आजी किंवा आजोबा आपल्या 18 वर्षाच्या वरील मुलाला, नातवाला, सुनेला यांच्याकडून भत्ता मागू शकतात. ह्या कायद्यातील कलम 5 अंतर्गत प्रकरण दाखल करून पोटगी अथवा उदरनिर्वाह खर्च मागू शकतात. ज्येष्ठ व्यक्तीच्या नातेवाईकाची असणारी पुरेशी उत्पन्न असलेल्या व्यक्तीकडून निर्वाह निधी मिळण्यास पात्र असतात. म्हणजे ज्येष्ठ व्यक्तीची संपत्ती त्या व्यक्तीजवळ असेल किंवा त्याच्यानंतर ती संपत्ती त्या नातेवाईकाला वारसा हक्काने मिळणार असेल, तर त्या व्यक्तीकडून निर्वाह निधी मिळण्यासाठी ती व्यक्ती पात्र असतात. उदाहरणार्थ समजा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीस मुलगा किंवा मुलगी, सून, नातवंडे असे कोणतेही नसेल, तर ती ज्येष्ठ व्यक्ती आपली प्रॉपर्टी इतर कोणत्याही नातेवाईकाच्या नावावर केली आहे असे नातेवाईकाच्या विरुद्ध अर्ज दाखल करू शकतात. आता अर्ज कुठे आणि कसा करायचा? आता उपविभागीय अधिकारी म्हणजे तालुक्याचा प्रांत यांच्याकडे दाखल करायचा असतो. ज्या अर्जावर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी रकमेची मागणी करू शकतात, पण ही रक्कम 10,000 रुपयापेक्षा जास्त नसावी. असा अर्ज दाखल करत असताना जबाबदाराने अर्जदारास सांभाळण्यास निष्काळजीपणा केलेला आहे. मासिक किती पैसे हवे आहेत ते लिहावे. म्हणजे ते मासिक पैसे कशासाठी हवेत, उदरनिर्वाहासाठी, हे स्पष्ट उल्लेख असायला हवा. ज्येष्ठ नागरिकांची मुले, नातेवाईक, पाल्य यांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यास निष्काळजीपणा दर्शविल्यास किंवा नकार दिल्यास अर्जदारास पोटगी देण्याविषयी आदेश पारित करतात. माननीय उपविभागीय अधिकारी यांनी मंजूर केलेल्या रकमेचा आदेश पारित केल्यानंतर 30 दिवसाच्या आत अर्जदार यांना ती रक्कम द्यावीची असते. ह्या कायद्याअंतर्गत कलम 17 अन्वये पक्षकारांना ज्याची बाजू मांडण्यासाठी वकिलामार्फत प्रतिनिधित्व करता येणार नसते. त्यानंतर ह्या कालावधीत कलम 25 उपकलम 1 प्रमाणे कायद्याअंतर्गत घडलेला गुन्हा हा दखलपत्र व जामीनपत्र असा असतो. म्हणजे ह्या कायद्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची पालन पोषणाची जबाबदारी मुले अथवा नातेवाईक, पालक यांच्या व्यक्तीकडे ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी व तात्पुरत्या सोडून देण्याच्या उद्देशाने कृती केलेली असेल, तर नवीन दुरुस्ती कायद्यानुसार 3 ते 6 महिन्याचा तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा किंवा ह्या दोन्ही होऊ शकतात. या बाबतीतला व्हिडिओ आपल्या कायदा व्हिजनच्या आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे. तोही आवर्जून पहा. धन्यवाद.